भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या तत्वज्ञानाचे आणि त्यांच्या इज्जतीचे वाभाडे आता लोकही काढायला लागलेले आहेत. महिला विधेयकाच्या अनुषंगानं जो बुद्धिभेद करण्याचा त्यांचा जो जुना खेळ आहे तो नव्या सरीपाटावर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करत आहे. मात्र त्यांचे फासे आता उलटे पडायला लागले आहेत. मुळात महिला आरक्षण, महिला सन्मान या विषयावर बोलण्याचा कुठलाही अधिकार हा भारतीय जनता पक्षाला नाही. कारण भारतीय जनता पक्ष हा भारताच्या संविधानाला मानत नाही. तर भारतीय जनता पक्ष बंच ऑफ थॉट नावाच्या गोळवळकर गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकाच्या तत्वज्ञानावर आधारित त्यांची विचार प्रणाली आहे आणि त्यांच्या पक्षाचं तत्वज्ञान आहे. आणि अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे. आणि बंच ऑफ थॉट असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं जे मूळ तत्वज्ञान आहे, मूळ आयडिया ऑफ इंडिया जी आहे, समाजाच्या प्रतीचं त्यांचं जे दर्शन आहे ते संपूर्णतः हे मनुवादातून, मनुस्मृतीतून त्याचा जन्म झालाय. आणि मनुस्मृती काय सांगते तर सुरुवातीला जातीचे वर्गीकरण करत असताना 4 वर्ण व्यवस्था या मनुस्मृतीने सांगितल्या आहेत. आणि त्या 4 वर्णाची व्यवस्था सांगत असताना एक जो वर्ण आहे हा देवाच्या तोंडातून आलाय, दुसरा हातातून आलाय, तिसरा पोटातून आलाय आणि चौथा पायाच्या अंगठ्यातून उत्पत्ती झाली असं सांगितलं जात आहे. आणि पायातून ज्यांनी जो वर्ण आला त्याला शूद्र अशा स्वरूपामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि त्यानुसार आजही भारतीय जनता पक्ष याच तत्वप्रणालीचा निर्वाह करत आहे. हा राहिला चतुर्वर्णाच्या अनुषंगानं. मात्र महिलांच्या अनुषंगानं जो बंच ऑफ थॉटचा विचार आहे, जो संघाचा विचार आहे आणि जो विचार मनुस्मृतीचा आहे हा एकसारखा आहे. आणि यामध्ये स्त्रीला अतिशूद्र म्हटलेलं आहे. आणि या अतिशूद्र स्त्रीला ज्या तत्वज्ञानाने म्हटलं त्या तत्वज्ञानाचा उदो भारतीय जनता पक्ष करते. तर भारताचं संविधान म्हणजे काय तर मनुस्मृतीला बाजूला काढत असताना, मनुस्मृतीला बाजूला सारत असताना, किंबहुना मनुस्मृतीची होळी करत असताना नवीन जी समाज व्यवस्था जी दिली आहे ती भारताच्या संविधानाने दिली आहे. पारंपरिक 3000 वर्षापूर्वीची जी नियम आणि कायदे जे समाजाचे होते, ज्या तत्वप्रणालीतून चालत होते त्याला बाजूला सरकत असताना संविधान आलं. आणि संविधानामध्ये 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू हे तर आलंच आलं. मात्र प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान, आपलं प्रिएम्बल जे आहे त्यामध्ये समता, बंधुता, सामाजिक न्याय, विश्वशांती या अनुषंगाच्या सोबतच जो महत्वाचा जो शब्द आहे की प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान हा राखला गेला पाहिजे. आणि तो महिला म्हणून महिलेला देखील समान मताचं मत जे आहे, अधिकार हा देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि त्यातूनच पुढे 73 74 घटना दुरुस्ती असेल, त्या तत्वज्ञानातून नोकरीमध्ये असणारं महिलांचं आरक्षण असेल, शिक्षणाचा सवलती ह्या त्यामध्ये असतील. मला हे सांगत असताना पुन्हा भारतीय जनता पक्षाला त्यांचाच चेहरा दाखवायचा आहे की मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी काढली. आणि सावित्रीबाई फुले ह्या मुलींना शिकवत आहे, मुलींची शाळा काढली म्हणजे त्या धर्म बुडवत आहेत, त्या धर्माच्या विरोधात आहेत असं सांगत असताना त्यांच्या अंगावर शेण फेकणारी जी अवलाद होती ही कोण होती याचा विचार या निमित्तानं आरएसएसनी करावा. भारतीय जनता पक्षाने देखील त्याचा खुलासा कुठेतरी केला पाहिजे. त्यामुळे सावित्रीबाईंना दगड मारणारे आणि त्यांच्यावर शेण फेकणारे हे काय अफगाणिस्तानातून आलेले नव्हते, सौदी अरेबियातून आलेले नव्हते, तिकडून जेरुसलेमवरून आलेले नव्हते, तिकडून लंडनहून आलेले नव्हते. हे स्वतः तथाकथित जे धर्म मार्तंड जे स्वतःला म्हणून घेत होते, जे मनुस्मृतीनुसार देश चालवावा असा ज्यांचा विचार होता, त्यांनी सावित्रीबाईंना छळलंय, शेण फेकलंय. आणि आपण त्याच विचारातून आलेले आहात. त्यामुळे हा महिला विषयक आपण जो काही प्रचार करताय त्याआधी आपण बंच ऑफ थॉटची होळी करावी. त्याआधी महिलांना अतिशुद्ध ठरवणाऱ्या मनुस्मृतीची पुन्हा एकदा नव्यानं आपण होळी करावी. आणि त्यानंतरच या संदर्भामध्ये आपल्याला कुठेतरी बोलण्याचा अधिकार आहे. हे देखील या निमित्ताने भाजपला आम्हाला सांगावं वाटतंय. आणि सोबतच आपली जी पितृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकपदी आजपर्यंत महिला बसल्या नाहीत. आजपर्यंत महिलेला त्या ठिकाणी सरसंघचालक पदाचं मानाचं पद आपण दिलं नाही. अहो नारी शक्ती म्हणून आज जे तुम्ही बोलताय, तुमच्यात हिंमत असेल देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी,
तर सांगा मोहन भागवतजींना की खुर्ची खाली करा आणि महिलेला या ठिकाणी आम्हाला बसवायचं आहे आणि महिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखपदी आपण बसवा आणि त्यानंतर आपण जो काही महिलांच्या पुळका आल्याचा जो कांगावा करताय तो आपण करावा. हे या ठिकाणी एक खुलं आव्हान त्यांना आम्ही देत आहोत. सोबतीला कालच्या मुंबईतला तो तथाकथित जो एक इव्हेंट होता, जो स्पॉन्सर इव्हेंट होता, तो स्पॉन्टेनियस नव्हता, तो प्रायोजित करण्यात आलेला. कारण मोठ्या मोठ्या धनशक्ती सोबत आहेत, मोठ्या मोठ्या इव्हेंट कंपनी सोबत आहेत. आता ठेकेदारांवर चालणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहिला आहे, लाभार्थ्यांवर चालणारा तो पक्ष राहिला, कारण त्यांच्याजवळ आता कार्यकर्ते नाहीत. आणि अशांना घेऊन आपण जो कार्यक्रम केला, मुख्यमंत्री महोदय, आपण बोलायला येत असताना अर्धा हॉल खाली होणं म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यावं. एका मंत्र्यांना जे तथाकथित स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात, पिस्तूल लावून फिरतात, अशा मंत्र्यांना जर गेट आउट म्हटलं जात असेल तर आता या देशातल्या लोकांनी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्याचा हा निर्धार केलेला आहे. आणि महिलांच्या नावावर आपण जे राजकारण करताय ते कृपा करून थांबवा. तुमच्यात हिंमत असेल तर जे सध्याचं जे सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या अनुषंगानं आपण आरक्षण लागू करण्याचं देखील खुलं आव्हान काँग्रेस पक्षाने आपल्याला जे दिलंय ते आपण थेट स्वरूपामध्ये स्वीकारा. ही देखील या निमित्तानं आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे. सर, कालच्या मोर्चामध्ये जी महिला शिकलेली होती आणि अनेक भाजप नेत्यांना देखील त्यांनी सवाल विचारले, या संदर्भाने आता महापौरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कावळेंनी, मी प्रथम नागरिक म्हणून दिलगिरी व्यक्त करते की काल मुंबईकरांची गैरसोय झाली, मात्र हे करताना त्या भगिनीनं भाजपचा आमचा रोल समजून घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सोबत दक्षिण मुंबईतली वाहतूक ही आता पूर्वीपेक्षा खूप चांगली आणि सुलभ झाला असल्याचं सुद्धा त्याचा दावा आहे. त्यासोबतच त्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये जे संपूर्ण ट्रॅफिक मोकळे करण्याच्या अनुषंगाने जे काही काम मंजूर झाले, जी MMRDची स्थापना जी झाली, जे सीलिंग सारखे जे प्रोजेक्ट झाले, ईस्टर्न फ्री हायवे सारखे जे सगळे रस्ते झाले, या संदर्भामध्ये त्यांनी काँग्रेसचे देखील आभार कुठेतरी व्यक्त करायला पाहिजे ते. मात्र या मुळात कुठेतरी आपण गेल्यानंतर आता लोक आपल्या विरोधात आहे म्हणून आता हा त्यांचा स्वतःला आणि भारतीय जनता पक्षाला वाचवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मूळ मुद्दा जो आहे तो डिलिमिटेशनचा आहे आणि डिलिमिटेशनला असणारा जो विरोध आहे यावर हे एक शब्दही बोलायला तयार नाही. डिलिमिटेशन करत असताना मराठी माणसाची किंमत ही कमी होणार आहे, मराठी भाषेचं होत असणारं नुकसान या संदर्भात त्या बोलायला तयार नाही किंवा भारतीय जनता पक्ष बोलायला तयार नाही. डिलिमिटेशन झाल्यामुळे महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान होणार आहे का महाराष्ट्राला फायदा होणार आहे या मेरिटवर चर्चा करण्याची त्यांची तयारी नाही. कारण महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचं जे नियोजन देवेंद्र फडणवीसांचं आहे ते काही लपून राहिलेलं नाही. हिंदी सक्तीची करताना आणि मायबोली मराठीच्या छातीत खंजीर खुपसत असतानाच आम्ही या संदर्भात देवेंद्रजींचा महाराष्ट्राला गायपट्टा करण्याचा जो त्यांचं नियोजन ते सांगितलं होतं. आता या संदर्भातली चर्चा ही महिला आरक्षणाची चर्चा करण्याची आवश्यकता नाही, ते व्हावंच. हे काँग्रेसचं बिल आहे आणि काँग्रेसने याआधी महिला आरक्षणाची मुहूर्तपेढ केलेली आहे. 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण आहे ते काँग्रेसचंच आहे आणि केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांत नव्हे तर सर्वदूर असलं पाहिजे ही असणारी काँग्रेसची जुनीच मागणी. आज देखील काँग्रेस त्याच्यावर ठाम आहे. मात्र मुद्दा काय आहे, मुद्दा डिलिमिटेशनचा मुद्दा आहे की 48 वरून जेव्हा आपल्या जागा वाढणार आहेत तेव्हा भारतामध्ये महाराष्ट्राचं महत्व काय राहणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्र यामध्ये कुठे तोडण्याचा प्रयत्न होणार आहे का. मुंबईचं आर्थिक राजधानी देशाची मुंबई असताना उर्वरित महाराष्ट्राचं जे महत्व आहे ते पण आपल्याला अबाधित ठेवावं लागणार आहे. त्याच्या संदर्भातली जी बॅलन्सची भूमिका आहे ती देखील कुठेतरी स्वीकारायला लागणार आहे. एकंदरीत हा सर्व डिलिमिटेशनच्या निमित्ताने जो घाट घातलाय आणि त्यामध्ये त्यांचा असली चेहरा लोकांपुढे येऊ नये म्हणून हा केविलवाणा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून आणि त्यांच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून हा प्रयत्न होत आहे. मात्र महापौरांची माफी ही पुरेशी आहे. सगळ्यात महत्वाचं त्या भगिनीकडनंच अपेक्षा व्यक्त करतायत महापौर की ती आम्हाला समजून देईल. त्यांना समजून त्यांनी लोकांना समजून जे सांगायला पाहिजे ते डिलिमिटेशन सांगायला पाहिजे आणि उलटा चोर कोतवाल को डाटे अशा स्वरूपामध्ये कुठेतरी हा भारतीय जनता पक्षाचा एकंदरीत अहंकार आहे. मात्र ते माफी मागत आहेत याचा अर्थ काय हे आता देशातल्या जनतेनेच ओळखून घ्यावं.
सर, नीरज गुंडे नावाचे एक अधिकारी आहेत जे देवेंद्र फडणवीस यांच्या देखील खूप जवळचे आहेत. त्यांच्यावर असा आरोप आहे की अधिकाऱ्यांच्या बदल्या ते करतात, धमकवतात. मागे देखील आपण एक प्रकार उघडकीस आणलं होतं की अधिकाऱ्यांना धमकवलं जाते, त्यांच्या बदल्या अवैध पद्धतीने केल्या जात आहेत. आता ट्विटरवर एक ट्रेंड जो आहे तो व्हायरल होत आहे यांच्या संदर्भात, तर का हे अधिकाऱ्यांना धमकावत होते बदल्यासाठी आणि परस्पर बदल्या देखील. त्यांचं नाव काय सांगितलं आपण? नीरज गुंडे RSS चे तर आता गुंडे ज्या माणसाचं नाव आहे आणि त्या गुंडेंना जर देवेंद्र फडणवीस स्वतःच्या पदरी ठेवत आहेत आणि त्यांचे थेट कनेक्शन जर रेशीम बागेतून आहे, तर हा लाडका ठेकेदार आहे, गुत्तेदार आहे. मात्र हा गुत्तेदार कुठेही मेगा इंजिनिअरिंग सारखे प्रोजेक्ट सँक्शन करायला मंजूर करतो का नाही करतो माहित नाही. मात्र आउटसोर्सिंग आता अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या संदर्भामध्ये हा एक कुठेतरी नवीन ठेकेदार आहे आणि बदल्या ज्यांच्या करायच्या आहेत तेथे त्या गुंड्याला जाऊन संपर्क साधतात आणि सगळ्या व्यवहारातून त्या बदल्या होतात. हे लपून राहिले नाही. पोलीस विभागामधल्या एसपींच्या अधीक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्याची जर आपण त्याचा कानोसा घेतला तर देवेंद्र फडणवीसांचा किती चेहरा कसा आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. एसपींच्या बदल्यांमध्ये जे फार मोठं एक स्कॅन्डल आहे आणि फार मोठा जो भ्रष्टाचार होतोय याचा अर्थ आपण जा आणि कुठली कायदा सुव्यवस्था न बघता काम करा. त्यामुळे एकंदरीत या संदर्भामध्ये थेट स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं नाव येणं, आपण झिरवळांचं काय घेऊन बसला. मात्र आता मुख्यमंत्री कार्यालयात फार मोठी हिरवळ जी आहे ही भ्रष्टाचाराची आता उगलेली आहे आणि याचे थेट जे लागेबंधे आहेत ते गृहविभागासून कुठेतरी मलबार हिल मंत्रालयाचा 6वा मजला इथपासून ही सुरू झालेली आहे. तर गडचिरोली सारख्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री राहावे म्हणजे हा काही उपकाराचा उदात्त भावनेचा भाव नाही, विकासाचा भाव नाही. तर तिथल्या मायनिंगमध्ये देखील संपूर्ण मला खाता यावा यातून एकंदरीत हे रॅकेट सगळं सुरू आहे. व्हाया समृद्धी मार्ग ते गेलेलं आहे. तर आता याला विदेशात हा पैसा घेऊन जाण्याकरता, ही मालमत्ता नेण्याकरता शक्ती महापीठचा घाट हा घातला गेलेला आहे. सर, त्यासोबतच मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर त्यांचं पुन्हा देखील आहे की दहशतवाद पसरवणाऱ्या पुन्हा मोदींचा उल्लेख करायचा होता. मात्र भाजप या संदर्भात आता आक्रमक झाली आणि निवडणूक आयोगाकडे ते करणार. निवडणूक आयोगाने त्यांचे डोळे जर उघडे असतील तर कसा प्रचार हा पश्चिम बंगालमध्ये चाललाय, तामिळनाडूत काय झालंय, आसाममध्ये काय झालंय हे देखील त्यांनी सगळ्यांमध्ये कुठेतरी घेणं आवश्यक आहे. दहशत म्हणजे धमकी देणं, दहशत म्हणजे स्वतःचा रोप बसवणं आणि गुंडागर्दी करणं हा दहशतीचा असणारा भाग आहे. आणि ही अशा प्रकारची जी दहशत आहे ही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये ही वेगळ्या पद्धतीने जरी व्हाईट कॉलर राबवत असतील तरी देशभरामध्ये सगळ्यात मोठी दहशत ही थेट नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अशा प्रकारची दहशत ही सर्वदूर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मग तो ईडी असेल, सीबीआय असेल, यासारखे अनेक प्रकरणातून त्यांनी ती तशा प्रकारची दहशत केलेली आहे. नव्हे तर 2002ला गुजरातमध्ये झालेल्या दंगली मधून ही दहशत कुठेतरी उगम पावलेली आहे. त्यामुळे या सगळं दहशतीचा जो मूळ जर करता धरता भारतातला जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे. हे अनेक वर्षांपासून बोलल्या जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना त्यांना अनेक देशांचा व्हिसा मिळत नव्हता. का मिळत नव्हता? तर अशा प्रकारच्या दहशती कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. ते दंगली घडवतात, दहशत निर्माण करतात. यामुळे त्यांना तर कित्येक वर्ष व्हिसा देखील मिळत नव्हता. आणि अशा एका माणसाच्या दहशत निर्माण करण्याच्या वक्तव्याला तोडमरोड त्याचं करून एक फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करीत आहे. सर, सोबतच कालच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या स्वतः सुमित्रा पवार यांच्या प्रचाराला गेलेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भाषण झालेलं आहे. राहुरी आणि बारामती विधानसभा निवडणुकीकरता आता काँग्रेसची भूमिका काय आहे? कारण एकूण सुप्रिया सुळेंनी मंचावर जाऊन सुमित्रा पवारांना पाठिंबा दिला. ज्यावेळेस आमचा त्या ठिकाणून एक सहानुभूतीच्या अनुषंगानं एक मोठा महाराष्ट्राचा नेता गेल्याच्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्रभरातून ज्या विनंत्या करण्यात आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीपुरतं अजितदादांच्या मृत्यूच्या अनुषंगानं आम्ही त्या निवडणुकीतून माघार घेतली. आणि ती माघार घेत असतानाच आमची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली. आमचा पाठिंबा कोणालाही नाही. बारामतीच्या जनतेने विवेकपूर्ण त्या ठिकाणी मतदान जे करतील हा विषय आम्ही हा निर्णय घेतला होता, तो जाहीरही केला होता. बारामतीत देखील तशा प्रकारची घोषणा आणि तशा प्रकारची भूमिका ही आम्ही यापूर्वीच मांडलेली आहे. राहुरीमध्ये
देखील आमच्या मित्रपक्षाचा उमेदवार आहे. या दोन्ही निवडणुकीमध्ये जर आमचा मित्रपक्ष अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गट जर उमेदवार देत नसतील, कारण मागच्या महाविकास आघाडीच्या निवडणुकीत या दोन्ही जागा राष्ट्रवादी लढली होती, ते जर लढत असतील तर आम्ही लढणार आहोत आणि लढायला तयारच असणारी आमची भूमिका होती. मात्र बारामतीत त्यांनी उमेदवार दिला नाही, आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिला. ते सर्व महाराष्ट्राला तो घटनाक्रम माहिती आहे. राहुरीमध्ये आम्ही उमेदवार देणार होतो, मात्र त्यांनी सांगितलं आम्ही लढतोय. त्यामुळे आमचा उमेदवार हा त्या ठिकाणी राहुरीमध्ये आम्ही दिला नाही आणि महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी असल्याच्या अनुषंगानं आमचा उमेदवार त्या ठिकाणी तयार असताना, सर्व प्रक्रिया असताना आम्ही आयत्या वेळी आपण उमेदवार दिला नाही. मात्र आता जी परिस्थिती, आमचे दोन मित्रपक्ष त्या ठिकाणी आहेत. एक महाविकास आघाडीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाचा एक उमेदवार आहे आणि नव्याने आमचे मित्रपक्ष असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचाही त्या ठिकाणी उमेदवार हा आहे. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव हा होणं अनिवार्य आहे आणि तो पराभव तिथं व्हावा या अनुषंगानं तिथल्या नागरिकांना मतदान करावं, हे आमचा काँग्रेस पक्षाचा आव्हान राहील. मात्र सुप्रिया सुळे यांनी जो पाठिंबा दिलाय शरद पक्षाने, तो महाविकास आघाडीचा पाठिंबा समजायचा का? तो त्यांचा वैयक्तिक पाठिंबा अजून या संदर्भामध्ये हे विड्रॉल करत असताना घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. थँक्यू. सर, बदली में भाजपा का मोर्चा था, काफी टाइम से उधर काफी जाम था और महिला काफी गरीब हुई थी. उसका अपने बच्चे को स्कूल से उसको लाना था, पर करीब 1 घंटा वो ट्रैफिक फंसी रही. वीडियो वायरल है, क्या करेंगे? या संदर्भातला जो व्हिडिओ आहे, सर्वप्रथम व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा काँग्रेसच्या अर्थात प्रदेशाध्यक्ष नात्याने त्याला ट्विट करणं हे मी कर्तव्य समजलं. आम्ही ट्विट केला. मात्र तो ट्विट केलेला व्हिडिओ हा कुठून आला याचा शोध आता भारतीय जनता पक्ष घेत आहे आणि तो शोध घेत असताना तो कुठून आला त्यांना धमकवल्या जाते आणि ते धमकवत असताना जे भारतीय जनता पक्षाचं बीट कव्हर करणारे जे पत्रकार आहेत त्यांच्यापर्यंत आता धमक्या जात आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाठवला का. म्हणजे आमच्यात जर हिंमत असेल भारतीय जनता पक्षाला म्हणजे आम्हाला विचारा, मी ट्विट केलाय, मला विचारा कुठून आला. तुम्ही तर सगळं डिजिटल, तुम्ही ती पॅरेगसी वगैरे काय सगळं आहे ते सगळं करण्यामध्ये तुमचा हात खंड आहे. त्यामुळे कुठून व्हिडिओ आमच्याजवळ कसा आला तुम्ही बघा. आणि तुम्ही आला आम्ही काही चोरी केलेली नाही, आमचा तो काही बनावट व्हिडिओ नाही, त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. मात्र त्यासाठी तुम्ही त्या भागातल्या दुकानदारांना धमकत असाल, पत्रकारांना धमकत असाल तर भारतीय जनता पक्ष किती घाबरट पक्ष आहे आणि कुठलाही विधिनिषेध त्यांच्याजवळ नसल्याचं देखील या निमित्ताने पुढे येत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या गुंडागर्दीला आपण घाबरू नका. काँग्रेस हे लोकशाहीच्या सोबत आहे आणि सर्व जी माहिती आहे ही लोकांपुढे आणण्याकरता आम्ही तत्पर आहोत. पत्रकार मित्रांना, बांधवांनाही विनंती आहे की आपल्याला सर्वांना शेवटी काय करायचं, आपल्याला लोकशाही वाचवायची आहे. ही दंडेलशाही जर अशी असेल आणि पत्रकारांना जर थेट स्वरूपात जर भारतीय जनता पक्ष धमकत असेल तर आता थांबायचं नाही आपल्याला. तुम्ही अशा प्रकारची सगळी माहिती आम्हाला देत जा, ही विनंती देखील या निमित्तानं आम्हाला आहे, आमची आहे. सर, समाज माध्यमांवरून आता काँग्रेसवरच आरोप होत आहे की कालची जी भगिनी चिडलेली होती तो एक प्लॅन गेला होता. जाणून बुजून भाजपच्या रॅलीमध्ये त्या महिलेला पाठवलं गेलं होतं असं आता समाज माध्यमांवर बरेच कमेंट. त्यांच्याजवळ दुसरं बोलायला काहीच नाही. त्यामुळे थेट स्वरूपामध्ये काँग्रेसचा हा डाव आहे असं जर म्हणतात तर आपलाच डाव आपल्यावर फिरतो असं त्यांना एक उपरोधक आणि राजकीय उत्तर मी देणार नाही. एक स्पॉन्टेनियस एक ती प्रतिक्रिया होती. ती भगिनी कोण होती, काय होती याची माहिती अद्यापपर्यंत नाही. त्यामुळे या गोष्टीचं क्रेडिट जर ते काँग्रेसला देत असेल तर ते क्रेडिट आम्ही स्वीकारतो. कल का जो इसके पहले भी बार बार लगातार जो है मोदी जी की रैली जब चलती है तो फर्जी एम्बुलेंस निकालने के बहुत सारे जो एग्जाम्पल है, तकरीबन 8-10 जो उदाहरण हमारे सामने है. पर हर बार जब इवेंट करते हैं तब बेफालतू और कोई बिना वजह लोगों को तकलीफ जो दी जाती है उससे लेकर कर जो यहाँ पर एक महिला ने, एक सबला ने, जो कोमल है, कमजोर नहीं तो शक्ति का नाम ही नारी है, इस अंदाज में उन्होंने सामने आते हुए जो अपना भारतीय नागरिक क्या ताकत होती है इसका दर्शन देते हुए उन्होंने जो कल एक जागरूक नागरिक के नाते उन्होंने जो अपना फर्ज अदा किया है
ये बहुत ही एक अच्छी बात है। यह सभी दलों को लेकर इस प्रकार से स्पॉन्टेनियस नागरिकों ने भी अपना काम करना चाहिए, ये उसमें की सीख है। और भारतीय जनता पार्टी जो है ये महिला विधेयक का नाम देते हुए डिलिमिटेशन पे जो चर्चे से मुकर रही है, उनको भी एक करारा एक तमाचा है। वास्तव में आप में यदि हिम्मत है तो डिलिमिटेशन पर आप चर्चा कीजिए, और यदि आप में सही में हिम्मत है तो महिला आरक्षण को आप तात्काल स्वरूप में विधानसभा और लोकसभा में आप उसको लागू कीजिए, उसके लिए कोई बंधन नहीं। मगर डिलिमिटेशन के साथ देश के टुकड़े करने का जो प्लान चल रहा है उसके खिलाफ में कांग्रेस पार्टी है और रहेगी।